मराठवाडा सतर्क न्यूज, सतर्क रहा, अपडेट रहा। अंबडमध्ये घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू। गोविंद खरात, अंबड प्रतिनिधी। अंबड तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। महाराष्ट्र शासन निर्णयानुसार आता पात्र बांधकामासाठी मोफत रेती दिली जात आहे। तहसीलदार विजय चव्हाण यांच्या योजना राबवली जात असून सध्या 1050 ब्रास रेती उपलब्ध झाली आहे। यातून 215 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे। घरकुलधारक जे पात्र घरकुलधारक आहेत त्यांना रेती देण्याचा विषय चालू होता। अंबड तहसील कार्यालयामार्फत जे पात्र घरकुलधारक आहेत त्यांना 5 ब्रास मोफत रेती देण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयाप्रमाणे जे काही पात्र घरकुलधारक आहेत त्यांना 5 ब्रास रेती हे मोफत देण्यात येत आहे। तसे अंबड तालुक्यामध्ये जवळपास 215 लाभार्थी यांना 1075 ब्रास रेती ही मोफत देण्यात आलेली आहे। आपल्याकडं वेगवेगळे जे काही घाट आहेत त्या घाटावर आपण त्यांना 10% रेती ही मोफत, म्हणजे जसं जसं एकूण जे काही आपण विक्री करतो त्याच्या 10% जागा ह्या त्यांना मिळत असतात। जसं जसं विक्री आहे त्या पद्धतीनं आपण त्यांना देत आहोत। सध्या आपल्याकडे 215 एवढ्या घरकुलधारकांना आपण रेती दिलेली आहे। त्या पद्धतीनं त्यांच्या ETPs देण्यात आलेले आहे। त्यासोबतच त्या गाव, मी आता PDF सुद्धा आपण शेअर करणार आहे। त्या गावातील लोकांनी वाळूघाटावर जाऊन आपापली रेती प्राप्त करायची आहे। रेती घेऊन जात असताना आधार ज्या मोबाईलशी अटॅच आहे तो मोबाईल क्रमांक घेऊन जाणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपण त्याचा OTP देणार नाही तोपर्यंत आपल्याला 0 रॉयल्टीची पास मिळणार नाही। यासाठी आपण जो मोबाईल आहे तो मोबाईल आपण सोबत घेऊन जायचा आहे। धन्यवाद। आतापर्यंत किती गावाला रेती दिली सर? जवळपास 215 लाभार्थ्यांना दिलेली आहे। गावाची संख्या वेगवेगळी आहे। बऱ्याच लोकांनी माझ्याकडं अर्ज केलेले आहेत, परंतु काही लाभार्थी यांचे आधार व्हेरिफिकेशन होत नसल्यामुळं त्याबाबतची कारवाई करणं शक्य नाही। परंतु आपण मॅक्सिमम जे काही रेती आहे आपण रेती देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। जास्तीत जास्त लोकांना इथून पुढे सुद्धा स्थानिक वापरासाठीच्या सुद्धा या ठिकाणी आपण काही वाळूघाट आपण राखीव ठेवलेले आहेत, परंतु बरेच जे काही लाभार्थी आहेत ते फक्त गोदावरी नदीचीच मागणी करत आहेत, त्यामुळे थोडासा तो इश्यू होत आहे।